तर बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरात वैभव चव्हाणचा सुपड्या होतोय साप। हो मित्रांनो, तो कसा होतोय, काय होतोय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की वैभव चव्हाण हा कशा प्रकारचा गेम बिग बॉस मध्ये खेळत आहे, त्यावर मित्रांनो आपल्याला आजच्या भागामध्ये गोलीगत म्हणजे सूरज चव्हाण बोलताना दिसत आहे की वैभवनी जेव्हा अरबाज माझ्यासोबत दादागिरी करत होता, माझी कॉलर धरत होता, तेव्हा वैभव त्याला उकसवत होता आणि त्यामुळे अरबाजनी चढत म्हणजे जास्त चढून दिल्यामुळे माझ्या हाताचं असं केलं, त्यामुळे माझ्या हाताला इतकी दुखापत झालेली आहे। मित्रांनो, याच्यावरून आपल्याला हे कळतं की वैभवला गोलीगतचा किती राग होता। मागच्या आठवड्यात जो ट्रेनचा टास्क होता त्याच्यामध्ये वैभव आणि गोलीगतचे खूप वाद पेटले होते। त्यानंतर वैभव त्याला म्हटलं होता की तू कसा या घरात राहतो ना, तुला बघतोच मी आणि तू कोण आहेस माझ्यासमोर, म्हणजे गोलीगतची लायकी तिथं तो काढायचा प्रयत्न करत होता। तर मित्रांनो, याचाच वैभवने राग पुढच्या भागात काढला आणि अरबाजमुळे गोलीगतला मोठी दुखापत झाली आणि त्याचमुळे मित्रांनो आजचा जो नॉमिनेशन टास्क आहे त्यामध्ये गोलीगत धोका खेळणार नाहीये। हो मित्रांनो, नॉमिनेशन टास्क मध्ये गोलीगत खेळत नाहीये। मे बी बिग बॉस असं सांगतील की गोलीगतच्या जागी कुणीतरी दुसरं खेळायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण जर टास्क बद्दल बोललो तर टास्क असा आहे मित्रांनो की सगळ्यांच्या काळात एक दुसऱ्या कंटेस्टंटची पार्टी दिलेली असते, म्हणजे कंटेस्टंटनी स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी खेळायचं आहे। जसं की आर्या हिच्या गळ्यात जान्हवीची पार्टी आहे आणि जान्हवीच्या गळ्यात आर्याची पार्टी आहे। तर मित्रांनो, आता जान्हवीने खेळलं आणि जान्हवी जर जिंकली तरी आर्या नॉमिनेशन पासून वाचेल आणि आर्या जर जिंकली तर जान्हवी नॉमिनेशन पासून वाचेल। तर मित्रांनो, असा हा अलग बलग खेळ बिग बॉसनी ह्यावेळेस कंटेस्टंट सोबत खेळलेला आहे आणि त्या टास्कमध्ये सूरज पार्टिसिपेट नाही करत आहे आणि त्यावेळेस सूरज साईडला बसून हे बोलताना आपल्याला दिसत आहे की वैभवनी उकसून दिल्यामुळे आज मी हा टास्क खेळत नाहीये। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अरबाजनी जी दुखापत गोलीगतला केली होती त्याच्यामध्ये वैभवचा हात होता का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।